नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव शहरातील राज्य परिवहन महामंडळाच्या बस डेपो क्रमांक 2 मध्ये एका बस चालकाने बसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारी सकाळी उघडकीस आली. महिन्याभरातील ही दुसरी घटना असल्यानं परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेत आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव भालचंद्र एस तुकोजी, वय 45, राहणार रामदुर्ग तालुका अशी असून स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. प्राथमिक चौकशीनुसार भालचंद्र यांना दीर्घ काळापासून पाठदुखीच्या वेदना होत होत्या. या असह्य वेदनांमुळे त्यांनी नैराश्यातून हे पाऊल उचललं असावं. तसेच आपल्या आजारपणात रजा न मिळाल्यामुळे त्यांनी ही आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त करून राज्य परिवहन मंडळावर आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केलाय. देशातील सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डाच्या नावावर आहे. देशाची राजधानी दिल्लीत देखील 70% जमीन वक्फ बोर्डाच्या नावावर असून हिंदूंच्या जमिनीवर अतिक्रमण करणारा हा कायदा रद्द करा अशी आग्रही मागणी बेळगाव भाजप खासदार जगदीश शेट्टर यांनी आज बुधवारी पत्रकार परिषदेत केली. भारतीय लष्कर आणि रेल्वेनंतर वक्फ बोर्डाकडे सर्वाधिक जमीन आहे. म्हणजेच वक्फ बोर्ड हे देशातील तिसरे मोठे जमीन मालक आहेत. त्यामुळे हा कायदा तत्कालीन सरकारने कायद्यात सुधारणा करून वक्फ बोर्डाला बंदच करावा अशी मागणी त्यांनी केली. केंद्र सरकारने वक्फ दुरुस्ती विधेयक 2025 बुधवारी 2 एप्रिल 2025 रोजी लोकसभेत मांडले. प्रश्नोत्तराच्या तासानंतर दुपारी संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक सभागृहात चर्चेसाठी मांडले. या विधेयकावर चर्चेसाठी 8 तासांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. संसदेमध्ये विधेयक मांडत असताना विरोधकांकडून प्रचंड गदारोळ झाला. विरोधकांनी चर्चेची वेळ वाढवून 12 तास करण्याची मागणीही केली आहे. दरम्यान हे विधेयक मांडताना सरकारने देशातील मुस्लिम समुदायाला 5 आश्वासनेही दिली आहेत. किरेन रिजिजू म्हणाले की या विधेयकाबाबत 97,27,772 याचिका आल्या होत्या. आजपर्यंत यापेक्षा जास्त याचिका कोणत्याही विधेयकाबाबत कधीच आलेल्या नाहीत. विविध समित्यांसमोर 284 शिष्टमंडळांनी आपली मते मांडली. सकारात्मक विचाराने या विधेयकाला विरोध करणारेही याला पाठिंबा देतील असा आमचा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज मंगळवार दिनांक 2 एप्रिल रोजी पोलीस ध्वज दिनानिमित्त राज्याच्या गुप्तचर विभागाचे आयपीएस एडीजीपी हेमंत निंबाळकर यांना मुख्यमंत्री पदक 2024 देऊन सन्मानित केले. हेमंत निंबाळकर यांनी राज्य व शेजारील राज्यातील नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला एकूण 22 पोलीस अधिकारी उपस्थित होते. त्यांनाही या पदकाने सन्मानित करण्यात आले. यावेळी हेमंत निंबाळकर यांच्या पत्नी, माजी आमदार व एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर आणि त्यांची कन्या रक्कम्मा निंबाळकर या उपस्थित होत्या. राज्याच्या गुप्तचर विभागाचे महासंचालक असणाऱ्या हेमंत निंबाळकर यांनी बेळगाव जिल्हा अधीक्षक म्हणूनही याआधी सेवा बजावली आहे. त्यांना मिळालेला हा सन्मान बेळगावकरांसाठी अभिमानास्पद असाच आहे. खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी आपले पती हेमंत निंबाळकर यांना मुख्यमंत्री पदक मिळाल्याबद्दल समाधान आणि आनंद व्यक्त केला. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांना हद्दपारची नोटीस देण्यात आली होती. या नोटीसला उत्तर देण्यासाठी अॅडव्होकेट महेश बिर्जे यांनी आज वकालतपत्र दाखल केलं. महेश बिर्जे यांच्या वतीने अॅडव्होकेट बाळासाहेब कागणकर आणि अॅडव्होकेट रिचमेन रिकी यांनी उपस्थित राहून यावर युक्तिवाद केला आणि पुढील तारीख मागितली. येत्या 7 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता पुढील सुनावणी होणार आहे अशी माहिती वकिलांनी दिली. त्याचबरोबर शुभम शेळके यांना सोबत घेऊन वकिलांनी पुढील तारखेला यावं अशी सूचना वकिलांना करण्यात आली आहे. आमदार राजू कागे यांच्या भावाचा मुलगा चालवीत असलेल्या कार आणि समोरून येणाऱ्या बाईकचा भीषण अपघात झाला. या अपघातात बाईक स्वाराचा मृत्यू झाला असून सदर घटना बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर नजीकच्या बेंगळूर पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर आज बुधवार दिनांक 2 एप्रिल रोजी घडली. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बाईकस्वार युवकाचं नाव बसवराज पुडकलकट्टी, वय 22, राहणार गोकाक असे समजते. बाईकद्वारे बेळगावहून कित्तूरकडे जाणारा बसवराज हा कामानिमित्त आपल्या 2 मित्रांसह ट्रिपल सीट निघाला होता.
दरम्यान आमदार राजू कागे यांच्या भावाचा मुलगा श्रीप्रसाद सिद्धनगौडा कागे हा चालवीत असलेल्या कारचा आणि समोरून येणाऱ्या बाईकचा समोरासमोर भीषण अपघात झाला। यावेळी बाईकस्वार बसवराज याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सन्न विठ्ठल दुर्दुंडी आणि निंगप्पा हेब्बाळगे या दोघा मित्रांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर बेळगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर मृत बसवराज याचा मृतदेह बीम्स रुग्णालयाच्या शवागृहात पाठवून देण्यात आले असून घटनास्थळी कित्तूर पोलिसांनी भेट देऊन अधिक तपास सुरू केला आहे। कर्नाटकातील उत्तर भागात भीषण पाणी टंचाई भासू लागल्याने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्र सरकारकडे मदतीची विनंती केली आहे। मंगळवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात वारणा आणि कोयना धरणातून कृष्णा नदीमध्ये तसेच उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे। सिद्धरामय्या यांनी नमूद केलं आहे की बेळगाव, विजापूर, बागलकोट, कलबुर्गी, यादगीर आणि रायचूर जिल्ह्यांमध्ये मार्चपासूनच पाणी टंचाई जाणवू लागली आहे। याआधीही महाराष्ट्राने मदतीचा हात पुढे करत उन्हाळ्यात पाणी सोडले होते। याबद्दल त्यांनी महाराष्ट्र सरकारचे आभार मानले असून यंदाही 2 टीएमसी पाणी आणि 1 टीएमसी पाणी उजनीतून सोडण्याची विनंती केली आहे। अस्मिता एंटरप्राइजेस आम्ही आपल्या घरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी कीटक नियंत्रण आणि निर्जंतुकीकरण सेवा A to Z पेस्ट कंट्रोल सोल्युशनद्वारे पुरवितो। आमचे वैशिष्ट्ये आमच्याकडील औषधांमुळे झुरळ, डास, उंदीर, मुंग्या, पिसवा, ढेकूण आणि वाळवींना प्रतिबंधित करून त्यांचा नायनाट होतो। वार्षिक कराराद्वारे सुरक्षित आणि निरोगी पर्यावरण राखण्यास मदत करतो। अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा। अस्मिता एंटरप्राइजेस बेळगाव, मोबाईल क्रमांक 8971597642 किंवा 7676702944। बेळगाव महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहात 5 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता नूतन महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे। नूतन महापौरांच्या अध्यक्षतेखाली ही पहिलीच सर्वसाधारण सभा होणार आहे। या सभेत तब्बल 12 विषयांवर चर्चा होणार आहे। या सभेत 5 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेची माहिती वाचून त्यास मंजुरी देण्यात येईल। तसेच अर्थ स्थायी समिती, आरोग्य स्थायी समिती, कर स्थायी समिती आणि बांधकाम स्थायी समित्यांच्या बैठकीतील निर्णयांचे वाचन केले जाणार आहे। भाग्यनगर 7वा क्रॉस परिसरातील भंगी बोळात मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। त्याचबरोबर कचरा, प्लास्टिक आणि वाळलेली झाडे, पाने जमा झाल्याने दुर्गंधी पसरली आहे। तेथील स्थानिक नागरिक म्हणाले की कचऱ्यामुळे उंदीर, साप आणि अन्य प्राणी मोठ्या प्रमाणात दिसत आहेत। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। तसेच पावसाळा सुरू होण्याआधी गटारेणी परिसराची तातडीने स्वच्छता करावी अशी मागणी केली जात आहे। प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन स्वच्छतेसाठी योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी होऊ लागली आहे। बेळगावच्या बीम्स रुग्णालयात सर्व्हर डाऊनमुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। विशेषतः MLC प्रक्रियेसाठी आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे। तत्काळ वैद्यकीय अहवाल मिळावा म्हणून तासनतास रांगेत उभे राहून नातेवाईक ताटकळत आहेत। मात्र येथील सर्व्हर बंद असल्याने त्यांची कामे खोळंबली आहेत। यामुळे रुग्णालयामध्ये आलेल्या नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून त्यांनी रुग्णालय प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। आपत्कालीन वॉर्डाबाहेर रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी वाढत असून समस्या लवकर सोडवली जाणार का असा सवाल उपस्थित केला जातोय। बेळगाव महापालिका हद्दीतील सर्व मालमत्ता धारकांना कळवण्यात येते की आर्थिक वर्ष 2025-26 साठी पूर्ण मालमत्ता कर एप्रिल महिन्यात भरल्यास 5% सवलत मिळणार आहे। करदात्यांची सोय करण्यासाठी महापालिकेने ऑनलाईन कर भरणा प्रणाली विकसित केली असून त्याद्वारे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे कर भरता येईल। ज्या नागरिकांना PID क्रमांकासह संगणकीकृत फॉर्म 1 प्राप्त झाला आहे ते बेळगाव 1 केंद्रावर किंवा ऑनलाईन कर भरू शकतात। सवलतीची रक्कम PID अहवालातील स्तंभ क्रमांक 35 मध्ये दर्शवली जाते अशी माहिती नगरपालिकेकडून देण्यात आली आहे। आज बेळगाव शहर पोलीस आयुक्तालय आणि जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने कर्नाटक राज्य पोलीस ध्वज दिन साजरा करण्यात आला। या निमित्ताने आकर्षक पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले। जिल्हा पोलीस परेड मैदानावर पार पडलेल्या या कार्यक्रमाला उत्तर IGP डॉक्टर चेतन सिंग राठोड हे अध्यक्षस्थानी होते।
प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त PSI गंगाधर हेगडे आणि निवृत्त CHC गाळेप्पा हडगिनाळ उपस्थित होते. उत्तर IGP डॉक्टर चेतनसिंग राठोड यांनी पोलीस विभागात सेवा देणाऱ्या निवृत्त आणि कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुळे यांनी पोलिसांच्या सेवा भावनेचा गौरव करत त्यांच्या सन्मानार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 5 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमालावर डल्ला मारला आहे. मंगळवारी सकाळी अवचारहट्टी, येळ्ळूर तालुका बेळगाव येथे ही घटना घडली असून घडलेल्या या धाडसी चोरीच्या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. घटनास्थळी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. परशुराम हुवाप्पा तुळजाई राहणार मारुती गल्ली अवचारहट्टी यांच्या घरात चोरीची घटना घडली आहे. तुळजाई कुटुंबीय सोमवारी आपल्या घराला कुलूप लावून हंगरगा येथील यात्रेनिमित्त पाहुण्यांकडे गेले होते. चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेत त्यांच्या घरच्या दर्शनी दरवाजाचा कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाट फोडून त्यामध्ये ठेवण्यात आलेले 2 तोळ्यांचे मंगळसूत्र, 1.25 तोळ्याचा नेकलेस, अर्ध्या तोळ्याची सोनसाखळी, 1 तोळ्याच्या कानातील रिंग्स, कर्णफुले तसेच 5 तोळ्याचे दागिने आणि 25,000च्या रोख रकमेवर डल्ला मारून पलायन केले. मंगळवारी सकाळी तुळजाई कुटुंबीय घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ म्हणजेच इस्कॉनतर्फे रामनवमी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त दिनांक 3 एप्रिलपासून रोज सायंकाळी 7 ते 8:30 वाजेपर्यंत इस्कॉनचे ज्येष्ठ भक्त मुंबईचे श्री विश्वरूप प्रभूजी यांचे रामनवमीबाबत कथाकथन होईल. दिनांक 6 एप्रिल रोजी मुख्य कार्यक्रम असून त्या दिवशी सायंकाळी कीर्तन, अभिषेक आणि प्रवचन आणि त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसाद असे कार्यक्रम होतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन इस्कॉनतर्फे करण्यात आले आहे. 6व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून DB पाटील यांची निवड झाली आहे. भारतीय मराठी साहित्य परिषद आणि मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन 6 एप्रिल 2025 रोजी बेळगाव येथे भरवण्यात येणार आहे. DB पाटील हे शिक्षक, छायाचित्रकार, समाजसेवक आणि प्रभावी वक्ते आहेत. त्यांनी रोटरी क्लब, फोटोग्राफी असोसिएशन आणि HIV ग्रस्त मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212450. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. नवे पाऊल, नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे. लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. नवीन नियुक्त झालेल्या कनिष्ठ न्यायाधीश गुरुप्रसाद यांनी हुक्केरी न्यायालयातील प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्याचे आश्वासन दिले. न्यायवादी संघाच्या स्वागत समारंभात बोलताना त्यांनी न्यायालय, वकील आणि न्यायवादी यांच्या सहकार्यावर भर दिला. या कार्यक्रमात माजी न्यायाधीश नेमचंद्र यांना निरोप देण्यात आले. वरिष्ठ न्यायाधीश KS रोट्टेर, न्यायवादी संघाध्यक्ष काडप्पा कुरबेट आदी यावेळी उपस्थित होते. न्यायाधीश गुरुप्रसाद म्हणाले, जनतेला कायदेशीर वेगवान न्याय मिळावा यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूयात असे त्यांनी सांगितले. बेळगावच्या व्हॅक्सिन डेपो परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोरांचे थवे नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. सकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना मोरांचा सुंदर नृत्याविष्कार पाहण्याची संधी मिळत आहे. सकाळच्या आल्हाददायक वातावरणात मोर आपला पिसारा फुलवून नृत्य करताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिक या परिसरात अधिक वेळ घालवत असून निसर्गाचा हा मनमोहक नजारा कॅमेऱ्यात कैद करत आहेत. व्हॅक्सिन डेपो हा बेळगाव शहराचा ऑक्सिजन झोन मानला जातो. येथे मोठ्या प्रमाणात हरितपट्टा आणि जैवविविधता असल्यामुळे अनेक पक्षी आणि प्राणी येथे आढळतात. मोरांच्या संख्येत वाढ झाल्याने पर्यावरण प्रेमींसाठी ही आनंदाची गोष्ट मानली जाते. बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर येथे प्रीमियर लीग 2025 क्रिकेट स्पर्धेचे भव्य स्वरूपात आयोजन केले गेले होते. सदर स्पर्धेचे आयोजन YPL ऑर्गनायझेशन कमिटी येळ्ळूर यांच्या वतीने करण्यात आले होते. या क्रिकेट स्पर्धेत 8 मालकांच्या टीम्स सहभागी झाल्या होत्या.
सदर स्पर्धेला मुख्य पुरस्कर्ते म्हणून माजी ग्रामपंचायत अध्यक्ष व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सतीश बा पाटील व उद्योजक एन.डी. पाटील हे होते. तसेच स्पर्धेला देणगीदार म्हणून ग्रामपंचायत उपाध्यक्ष प्रमोद पी. पाटील, प्रसाद कानशिडे, मधु नांदुरकर, महेश चौगुले, प्रसाद मजुकर, हॉटेल धडाकेबाजचे मालक आदी पाटील व आकाश पाटील यांचे सहकार्य लाभले. स्पर्धेचे विजेतेपद मोरिया स्पोर्ट्स येळ्ळूर संघाने पटकावले व उपविजेतेपद SRS येळ्ळूर संघाने पटकावले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी प्रयत्न केले. खानापूर तालुक्यातील चिगुळे येथील शेतकरी विलास चिखलकर वय 55 यांच्यावर रविवार दिनांक 30 रोजी अस्वलाने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर आणि अंगावर अस्वलाने जोरदार हल्ला चढवल्याने तोंड आणि इतर ठिकाणी गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी बेळगाव येथील केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत खानापूरच्या माजी आमदार आणि AICCच्या सचिव अंजली निंबाळकर यांनी चिखलकर यांना मदत करून देण्यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा सुरू केला असून तात्पुरती मदत म्हणून 60,000 रुपये वन खात्याकडून देण्यात आले आहेत. तसेच उपचाराचा खर्च शासन उचलणार असून त्यांना सरकारकडून मोठी मदत मिळवून देणार असल्याचे तरुण भारतशी बोलताना त्यांनी सांगितले. माजी आमदार अंजली निंबाळकर यांच्या सूचनेवरून खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी आणि माजी जिल्हा पंचायत सदस्य पांडुरंग देसाई यांनी केएलई रुग्णालयात जखमी विलास चिखलकर यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. मळेकर्णी देवीच्या आमराईत पशुबळीवर पूर्ण बंदी असताना काही भाविकांनी बकऱ्या घेऊन येताच ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी त्या जप्त केल्या. यापुढे अशा प्रकारचे उल्लंघन केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. मळेकर्णी देवीच्या यात्रेदरम्यान पशुहत्या रोखण्यासाठी उसगाव ग्रामपंचायत, प्रशासन आणि पोलिसांनी कठोर निर्बंध घातले आहेत. मात्र काल मंगळवारी काही भाविकांनी 10-12 बकऱ्या देवीला बळी देण्यासाठी आणल्या, ज्यांना ग्रामस्थांनी ताब्यात घेतलं असून यापुढे कोणीही बळी देण्याच्या उद्देशाने बकरी घेऊन आल्यास त्या जप्त करून दंड आणि कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला. बेळगाव शहरातील मराठा मंडळ संलग्न पदवीपूर्व विद्यालयातील SSLC परीक्षा केंद्राला जिल्हा पंचायत CEO राहुल शिंदे यांनी बुधवारी भेट दिली आणि संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली. परीक्षा केंद्रातील CCTV यंत्रणा आणि अन्य सुरक्षा व्यवस्थांची त्यांनी तपासणी केली. यावेळी सुरू असलेल्या विज्ञान परीक्षेसाठी नोंदणीकृत 607 विद्यार्थ्यांपैकी 592 विद्यार्थी उपस्थित होते, तर 15 विद्यार्थी गैरहजर असल्याचे नोंदवण्यात आले. यावेळी क्षेत्रीय शिक्षणाधिकारी रवी भजंत्री, जिल्हा नोडल अधिकारी NR पाटील, परीक्षा केंद्राच्या मुख्य अधीक्षिका लता शिंदे आणि शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जीवनावश्यक वस्तू आणि सेवांचे दर वाढवल्याने राज्य सरकारच्या निषेधार्थ भाजप 7 एप्रिलपासून राज्यव्यापी जन आक्रोश यात्रा काढणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष BY विजेंद्र यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्य सरकार विरोधात पहिल्या टप्प्यात 7 रोजी म्हैसूरमध्ये केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी जन आक्रोश यात्रेला चालना देतील. 8 रोजी हसन व मंड्या, 8 रोजी कोडगू मंगळूर, 10 रोजी उडुपी चिकमंगळूरमध्ये, 13 रोजी दुसऱ्या टप्प्यात शिमोगा व कारवारमध्ये, 16 रोजी बिदर, 17 रोजी विजापूर व बागलकोट, 18 रोजी बेळगाव व हुबळी, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात उर्वरित जिल्ह्यात 21 एप्रिलपासून 3 मे पर्यंत जन आक्रोश यात्रा निघणार आहे. निपाणी तालुक्यातील शेंडूर गावाजवळ नाईक मळ्यात एका ट्रॅक्टर ट्रॉलीतील गवत विजेच्या तारेला स्पर्श झाल्यामुळे पेटले आणि 1.5 लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना बुधवारी दुपारी घडली. शेंडूर गावातील पांडुरंग कुंभार यांच्या मालकीच्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये अजित नाईक यांचे गवत वाहून नेण्यात येत होते. या दरम्यान रस्त्यावरील विजेच्या तारेला ट्रॉलीचा स्पर्श झाला आणि गवताला आग लागली. लगेचच आगीच्या ज्वाळा भडकल्या आणि ट्रॉलीचे चाकेही जळू लागली. घटनास्थळाजवळ असलेल्या शेतकऱ्यांची घरे असल्याने ट्रॅक्टर चालकाने धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन वाहन घटनास्थळापासून दूर नेले. यामुळे मोठ्या अपघाताचे नुकसान टळले, परंतु गवत आणि ट्रॉली जळून झालेल्या नुकसानीची रक्कम 1.5 लाख रुपयांपर्यंत आहे.
याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.